नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 5 जानेवारी 2006 आहे आणि आता आपण आपल्या ह्या बागेतला जो सुरुवातीचा प्लॉट आहे 2000 झाडं लावलेला डिसेंबर 18चा, त्याच्यामधला हा मोहोर अगदी पूर्वेकडच्या साईडची जी आपली बाग आहे त्या बागेचा हा मोहोर आपल्याला बघायला मिळतो. हे काम गेल्या 5-6 वर्षामध्ये आपल्या हातून घडलेलं आहे. त्याचं जे आपण रिझल्ट्स म्हणू किंवा त्याचं जे कामाचं आपण जे मूल्यमापन करायला गेलं तर ते ह्या स्वरूपात आपल्याला दिसू शकते. कारण यावर्षी आपला मोहोर डिसेंबरमध्ये निघालेला आहे आणि तो मोहोर आपल्याला ह्या वेळेला बघायला मिळतोय. आपण व्हिडिओ करत असताना एक साप आपल्या समोरनं गेला. आपले हे सगळे मित्रच आहेत ना, त्याला आपण जर काही नाही केलं तर ते आपल्यापासून निघून जातात. आणि तोच अनुभव आपल्याला गेल्या 7 वर्षापासून ह्या बागेत मिळतो आहे. खूप चांगला मोहोर हा असा आपल्याला बघायला मिळतो. सेटिंगच्या अवस्थेत आहे, अजून थोडासा वेळ आहे. पाण्याच्या नियोजनावर आपण काम केल्यामुळं हे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळालेत. सगळ्या झाडांना मोहोर आलेला आहे आणि त्यातनं आपण यावर्षीचा जो आपण सीझन म्हणू तो सीझन खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या बागेचा मिळेल. रिझल्ट ओरिएंटेड काम ज्याला म्हणू हे आपण बघू शकताय. रामफळाची झाडं मध्ये मध्ये किती रामफळं लागलीत. अगदी प्रत्येक फांदीला रामफळ बघायला मिळेल. अशा पद्धतीनं हे ज्याला आपण काम म्हणू असं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. ही आपल्याला कुठलंही झाड असू द्या, मग ते सीताफळ असेल, जांभळ असेल, आंबा असेल, ह्या पद्धतीचं हे काम इथं उभं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आपण काम केलेलं आहे त्या कामाचं पुरेपूर ज्याला म्हणू आपण सॅटिस्फॅक्शन, समाधान ते आपल्याला आहे. हा शेवगा आपण बघू शकतो आहे. ह्या शेवग्याच्या झाडांनासुद्धा शेंगा खूप चांगल्या पद्धतीनं आलेल्या आहेत. आज आपण सांगलीला निघालो आणि थोड्याशा आपल्या घरच्या सांगलीच्या पोराबाळासाठी ह्या शेंगा आता काढतोय आपण. तर हे जे काम आहे ते ह्या दृष्टीनं लॉंग लाईफ म्हणू आपण किंवा शाश्वत शेतीचा प्रयोग म्हणू आपण. सगळ्या याच्यावर काम केलं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा असेल, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचा उपक्रम आपला असेल, याच्यामध्ये कुठलंही त्याच्यात आपण असं भेदभाव केला नाही की हे झाड नको ते झाड नको, अजिबात नाही. सगळं आपण एका व्यवस्थित साच्यामध्ये बसवलेलं आहे आणि त्यातनंच आता आपण पुढं जात आहोत. हा जो रस्ता आहे आपल्याला दिसतोय त्याच्या 2 बाजूने आपण नारळ लावले, सुपारी लावले. भविष्यात हे जे ठिकाण आहे हे ज्याला आपण म्हणू की कृषी पर्यटन केंद्र करण्याचा आपला मानस आहे. हा फणस आपण बघू शकताय. फणसाला सगळीकडं
लहान 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 फणस लागलेले आहेत. ते आपण बघू शकता सेटिंग झालं आहे त्याचं, काही ठिकाणी सेटिंग व्हायला लागलेलं आहे. असं आपल्याला आता त्याचा हा फणसाला फणस येण्याचा सीझन आहे. तर आज 7 वर्षाचं हे बाग ह्याची लागण करत त्यावेळी ते पूर्ण क्षमतेनं वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडं लावली या ठिकाणी. हा नजारासुद्धा आपल्याला बघण्यासारखा आहे. असं नाही की एका ठिकाणी आपली मोहर आलेलं आहे कुठंतरी आणि आता हे रामफळाचं सुद्धा झाड लकडून गेलेलं आहे रामफळाने, ज्याला आपण म्हणू की हे असं सहजासहजी बघता येत नाही, मिळत पण नाही असं बघायला. ते आपल्या बागेत आपण बघू शकताय. या पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे आणि ही अशी आपली बाग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्याला म्हणू आज आपण एकत्रित आहोत, मानसिक समाधान ज्याला म्हणू आपण, कृतकृत्य होणं, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामधनं आपण चाललो आहे. आणि हे एवढं मोहून टाकणारं हे दृश्य असेल, हे काम असेल आपल्या दृष्टीनं, हा फार वेगळा आणि आगळा प्रयोग आपण इथं केलेला आहे. सागवान आहे, सुपारी आहे, आपल्याकडं हे सगळं एका व्यवस्थित माळेमध्ये आपण बांधल्यासारखं जे आपण म्हणू त्या पद्धतीचं हे काम आहे. आणि त्यातनं आपण पुढे चाललो आहोत. आज जरी हे थोडंसं सुरुवात असली तर भविष्यात ह्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. आपल्या दृष्टीनं जे आपण काम उभा केलं किंवा करतोय ते भविष्याचा आपलासुद्धा काठीचा आधार ज्याला आपण मानू त्या पद्धतीचं हे काम आहे. जिथं आपल्याला दिसेल जागा तिथं आपण ड्रीप इरिगेशन केलेलं आहे आणि त्या अगदी शेततळ्याच्या कडेनीसुद्धा आपण ती जागा ठेवलेली नाही. त्याच्यामध्ये आपण हे आंबा लावलेला, रोडच्या कडेनी 1000 चिंच लावलेले, त्याच्यामध्ये बांबू आहे, चिंच आहे, करंज आहे, जे आपल्याला या याच्यामध्ये एकमेकांच्यावर अवलंबून असणारी शेतीचा आपला हा प्रयोग झालेला आहे. आणि त्यामुळंच म्हणावं असं वाटतं की मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. धन्यवाद.